वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। संविधान दिनाच्या आदल्या दिवशी ही सभा आयोजित करण्यात येते आणि त्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून लोक आलेले असतात। तर आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे। आपण त्यांनाही विचारूया, सर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल, काय सांगाल आणि आज तुम्ही या ठिकाणी येऊन सगळेच मोठे मोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहे, कसं वाटतंय नेमकं तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटते। खरं तर या देशाचं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मोठा संघर्ष आयुष्यभर केलेला आहे। आणि या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये सगळ्या राज्यभरातील सगळे उपेक्षित वंचित बहुजन समाजाची माणसं येत आहेत आणि संविधानाचा जागर झाला पाहिजे, संविधानाचा सन्मान झाला पाहिजे यासाठी इथं जमत आहेत। तर त्या अर्थानं ही एक ऐतिहासिक अशी सभा आहे आणि या सभेमध्ये आम्ही लोक कलावंत म्हणून, शाहीर म्हणून आम्ही आमचं योगदान देण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर या सगळ्या गोष्टीला किंवा समाजातील कलेला टिकवण्यासाठी किंवा इथल्या कलाकारांवर अन्याय होऊ नये यासाठी देखील वंचित बहुजन आघाडी कायम जे आहे ते पाऊल उचलताना दिसते आणि त्याचप्रमाणे आज देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, या ठिकाणी काही सादर करणार आहात? हां, नक्कीच। आज इथे संविधान गीतं, बाबासाहेब आंबेडकरांची गीतं, भीमगीतं सादर होणार आहेत आणि या संविधान सभेच्या म्हणजे सुरुवातीलाच सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे करणार आहोत। नेहमीच आम्ही संविधानाच्या बाजूनं, संविधानाच्या मूल्यांसाठी भूमिका आग्रहानं मांडत आलेलो आम्ही कलावंत आहोत आणि संविधानाची अंमलबजावणी या भारतामध्ये नीट प्रकारे झाली पाहिजे यासाठी प्रबोधन करणारे आम्ही कलावंत आहोत आणि म्हणून ह्या सभेमध्ये आमचा कार्यक्रम होतोय ही आमच्यासाठी देखील सन्मानाची गोष्ट आहे। सर्व लोककलावंतांसाठी सन्मानाची बाब आहे। शाहिरी म्हटल्यानंतर नेहमीच जागरूकता पसरवण्यासाठी जे असते, सध्या वोट चोरीचा हा मुद्दा देखील खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। वंचितने सुद्धा यावर भूमिका घेतलेली आहे, तर यावर देखील कुठेतरी प्रबोधनात्मक अशा शाहिरीतून तुम्ही करणार आहात असं काही विचार आहे? नाही, आम्ही या विषयावर म्हणजे आम्ही अजून अभ्यास केलेला नाही। खरं तर आम्ही अभ्यास करून बोलणारे कलावंत आहोत, पण ह्याचा म्हणजे अभ्यास केल्यानंतरच आम्ही त्यावर गाणं रचू शकतो। आता सध्या काही त्याबद्दल नाही आहे। आज संविधानाची गीतं आम्ही इकडे सादर करणार आहोत आणि संविधानाच्या मूल्यांवरची गाणी आज इथे होणार आहे। धन्यवाद ताई। तर आपण पाहिलं आता मोठमोठे कलाकार आता इथे, जसं शीतल साठे आणि सचिन माळी यांनी सांगितलं की आताचा जो कार्यक्रम आहे तिकडे आज संविधानाशी संबंधित कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सादर केला जाणार आहे। तर आपल्यासोबत आता सध्या आहे ते म्हणजे दिशा पिंकी शेख, त्या देखील मोठ्या प्रमाणात त्या चळवळीत कार्यरत आहेत आणि त्यामुळे आपण त्यांनाही विचारूया आजच्या या कार्यक्रमात नेमकं काय त्या बोलणार आहेत किंवा काय नेमकं आजच्या कार्यक्रमाचा अजेंडा असणार आहे। ताई, जय भीम पहिलं तर। जय भीम, जय भीम। आणि तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात। तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमात जे आहे नेमकं काय आजचा अजेंडा काय असणार आहे? तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सर्वप्रथम संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज ह्या सभेमध्ये म्हणजे इथे संविधान सन्मान सभेमध्ये मागच्या काही वर्षापासून वंचित बहुजन आघाडी संविधानाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत आलेली आहे। तीच भूमिका आजही आम्ही सगळेजण मांडणार आहोत। सगळ्या संविधान सन्मान म्हणून चालणार नाही, त्याच्यावरचं आपली वाटचाल त्याच्यावर आहे का नाही हे पण तपासून बघावं लागणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीची वाटचाल त्या वाटेवर आहे, संविधान सन्मानाच्या वाटेने आहे। आज बरेच जण तडजोडीच्या नावाखाली, राजकारणाच्या नावाखाली, बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या नावाखाली संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांच्या सोबत जात आहेत, पण मला असं वाटतं की संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांसोबत जाण्यापेक्षा ठाम राहून संविधानाची बाजू लढवत राहणं हेही आजच्या काळाची गरज आहे, ती आम्ही करतो आहोत या सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून। तुम्हाला महत्त्वाचं विचारावं असं वाटतं की बरेच मंच असतात, बरेच राजकीय मंच असतात ज्या मंचावरती अनेक प्रकारचे जे आहेत कार्यक्रम राबवतात, त्यात स्त्रियांना सन्मान दिला जातो काही अर्थी, ते भलेही त्याचा कुठलाही हेतू काय आहे काय तो वेगळी गोष्ट, मात्र त्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो। मात्र एका तिसऱ्या जेंडरचं, थर्ड जेंडरला खूप म्हणजे मला असं वाटतं फक्त वंचितच्याच मंचावर एवढं महत्त्व दिलं जातं आणि ते महत्त्व सगळीकडे असणं महत्त्वाचं आहे असं मुळात 2019 पासूनच वंचितची भूमिका राहिलेली आहे की नहीं भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी। कारण की भटके विमुक्त असतील, इथले दलित, पिछड्या जनजातींमधले मागासवर्गीय, अजून अल्पसंख्याक असतील, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व वंचितने नेहमीच दिलेलं आहे। अगदी त्यातल्या पारलिंगी समूहातले माझ्या भगिनी पण असतील, त्या सगळ्यात पहिले मला प्रवक्ता बनवणं असेल की सगळ्यात पहिले शमीवाला आमदारकीची ऑथेंटिक उमेदवारी देणं असो, हे काम वंचितने सहज केलेलं आहे। त्याच्यात त्यांनी काही खूप आव आणलेला नाही की आम्ही काहीतरी महान काम वगैरे करतो, त्यांनी कधी मोठेपणाही नाही दाखवला की आम्ही हे करतो याचंही राजकारण केलेलं आणि त्यांनी विंग
विंगही बनवली नाही, LGBT सेल विंगही बनवली नाही. त्यांनी मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये आम्हाला आमचा वाटा दिला, आमचं रिप्रेझेंटेशन दिलं, आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मग ते इलेक्ट्रोल पॉलिटिक्स असेल किंवा इथलं जे काही संस्थात्मक संघटनात्मक पॉलिटिक्स असेल. म्हणजे आज नॅशनल कमिटी मेंबर आहे मी, शमीबा आहे ती यूथचं काम बघते, महिला आघाडीचं काम बघते, आणि अजूनही ग्राउंडला पण बरेच माझ्या भगिनी आहेत त्या या वंचितसोबत जोडून काम करत आहेत आत्ता. तर मला असं वाटतं की ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे की तुम्हाला मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये सहभागी होता येणं, परत ते डायव्हर्टेशन करणं, वेगळं करणं, त्यांना वेगळा विभाग बनवून देणं, परत त्यांना लिमिट करणं, एक खुराडं बांधून देण्यासारखं आहे. आणि त्यातनं वंचित मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान करते आणि संविधानिक समता, समानता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, त्यानंतर तुम्हाला सांगते की लिंगभावाची जी समानता आहे ती पाळण्याचं काम वंचित बहुजन आघाडी कृतीतून करत आहे. आणि त्याचंच हे एक दृश्य स्वरूप आपल्याला दरवेळेस संविधान सभा सन्मान सभेच्या अनुषंगाने बघायला मिळतं. नक्कीच, खूपच सुंदर सांगितलं ताई. खरंच आहे ही गोष्ट की दरवेळेस वंचित जे आहे, कारण पक्षांनी बऱ्याचदा राजकीय मंचावर काही गोष्टी स्वतःची राजकीय पोळी भासण्यासाठी बरेच मोठमोठे दावे केले जातात, मात्र ज्यावेळेस ते कर्तृत्वात आणतात त्यावेळेस ते खरे राजकारणी किंवा खरे समाजकारणाशी चा विचार ते करतात असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे वंचित जे आहे ते खरंच या प्रकारचं काम करते, ते फक्त बोलत नाही तर ते करून दाखवतात. आणि त्यांनी खरंच अशा प्रकारे व्यासपीठ जे आहे ते प्रत्येक जाती, धर्म वगैरे या सगळ्याच्या परे जाऊन, त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ह्या गोष्टीत समानता प्रस्थापित करण्याची सुरुवात जी आहे ती सर्वात आधी स्वतःच्या पक्षातून केलेली आहे. शिवाजी पार्कात आयोजित केलेल्या सभेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक आलेले आहेत. ही जी सभा जी असते ती नेहमीच आयोजित केली जाते आणि ती फक्त मुंबईपुरती मर्यादित नसते, तर संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहेत दलित वंचित समाज किंवा वंचितला समर्थन करणारे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतात. आणि त्याचप्रमाणे आता देखील महाराष्ट्रभरातून लोक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही आपल्यासोबत लोक आहेत जे आता जी सभा होणार आहे वंचित बहुजन आघाडीची ती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं काय या ठिकाणी प्रकाश आंबेडकर बोलणार आहेत ह्याची देखील उत्सुकता या ठिकाणी आहे. काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही कुठून आलात? पहिली गोष्ट बुलढाण्याहून, पण आम्ही राहण्यासाठी मुंबईलाच आहे. पण खास याच्यासाठी माझा पाय फ्रॅक्चर पण आहे, पण तरीही ह्या सभेला आलो आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही दिशा देत असतात, नेहमी चालना देतात आपल्या समाजाला. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना बाबासाहेबांचा नातू हे चालना देतात. अशी चालना देतात की त्यांना एक खंबीर, जसे बाबासाहेब होते ना तसे बाळासाहेब आंबेडकर आहेत. पण इकडचे जे राजकीय लोक आहेत, जे काँग्रेस झालं, BJP झालं, हे जे लोक आहेत तर बाळासाहेब आंबेडकरांना पुढे आणत नाही. का आणत नाही? की जर बाळासाहेब आंबेडकर संसदमध्ये गेले तर यांचे पूर्ण धाबेदान आणतील. म्हणजे जे काळा बाजार करतात तर बाळासाहेब येऊ देत नाहीत. कारण की बाळासाहेब असे बुद्धिवान आहेत, विचारवंत आहेत की त्यांचं भाषण तुम्ही पाहिलं असं आता व्हायरल झालंय. ते RSS वरच बोलतात. RSS हे ना हेच बॉम्बस्फोट घडवतात, लोकांच्या कत्ली करतात आणि BJPला सहकार्य करतात. बाळासाहेबांचं म्हणणं हे की RSS हे आधी संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी काम केलं पाहिजे. ते काळा दिवस मानतात 15 ऑगस्टला, तर हे होता कामा नाही. म्हणून येणाऱ्या दिवसात हे वंचितची सरकार असलं पाहिजे. ही सभा जी आहे तर ही RSSच्या छातीवर आहे, कारण की RSSला एक धडकी भरवणारी सभा आहे आणि ही सभा नक्कीच यशस्वी होईल. हे मैदान पूर्ण म्हणजे जसे केस आहेत आपले तेवढे सगळे फुल होतील एवढी मी ग्वाही देतो. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद राहील, जिंदाबाद राहील. आणि संविधान जोपर्यंत माणसं मानव आहेत तोपर्यंत संविधान जिवंत राहील. जय भीम. मानव संजय सकपाळ आहे, मी बहुजन समाज संघाचा अध्यक्ष आहे. आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनंतर नेतृत्व भारताला देत आहे आणि ते खासदार म्हणून या संसदेत 3 वेळा निवडून गेलेले आहेत. आणि या देशामध्ये संविधानाचं राज्य कसं असलं पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर हे बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी महाराष्ट्राच्या लोकांना समजून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे वंचित समाजाचे जे लोक आहेत आता मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या नेतृत्व स्वीकारत आहेत. आणि येणाऱ्या वेळेमध्ये महानगरपालिका असून दे, विधानसभा असून दे, या देशाची लोकसभा असून दे, यामध्ये नक्कीच बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करताना दिसेल. कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी OBC, ST, SC आणि मराठा या समाजाचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे. आणि RSSनी बाबासाहेबांचं 75 वर्षापूर्वी
रामलीला मैदानमध्ये दिल्ली में ह्या ठिकाणी त्यांनी संविधान जाळलं होतं आणि या RSSला हा धक्का देण्यासाठी हा मोठा कार्यक्रम शिवाजी पार्क ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शिवाजी पार्कमध्ये ह्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। आणि संविधान हे भारतीय संविधान रयतेचे राज्य शिवाजी महाराजांच्या कल्पनेतलं आहे। हे बाबासाहेबांनी आपलं संविधान लिहिताना सांगितलं होतं की मी शिवाजी महाराजांना आपलं समोर ठेवून हे राज्य लिहितो आहे। रयतेचे राज्य म्हणजेच लोकशाही आणि लोकशाही म्हणजे रयतेचे राज्य हे लोकांना कळावं म्हणून हे संविधान सभा आहे। आणि बाळासाहेब आंबेडकरांना समर्थ देण्यासाठी येथे लाखो जनता उपस्थित राहणार आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। नक्कीच आपण पाहिलं की कशा प्रकारे लोकांची भावना जी आहे त्या सभेशी घेऊन किंवा वंचित बहुजन आघाडीशी घेऊन किंवा प्रकाश आंबेडकर विशेषतः त्यांना घेऊन जी आहे ती कशा प्रकारे त्यांची भावना जी प्रबळ आहे, त्यांना वाटतं की खरंच संविधान टिकवणारा हा एकमेव जो आहे तो पक्ष आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी जमलेत आणि अशाच प्रकारे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी दाखल होतील याचीही ग्वाही ते देत आहेत। अजून सभा सुरूही नाही झाली आहे, मात्र आता जे आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामुळे आज नेमकं प्रकाश आंबेडकर जे बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित इतर लोक जे कोण कोण उपस्थित असणार आहेत आणि ते देखील काय संबोधित करणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन शैलेसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी।